आमच्या घरात दारू, मटण असं काहीच चालत नाही. कट्टर म्हणजे आम्ही ब्राह्मणवादी, म्हणजे अगदी विप्रशिरोमणी पुरस्कार मिळालेला मी ब्राह्मण. तर मला ते चालत नाही. आणि इथं आल्यावरती मला म्हणले, "ते बघ तुझ्या कपाटात दारूची बाटली काढून दे." अरे बापरे! म्हटलं माझ्या कपाटात, ही तर घरातच नाही. कपाटात सोडा, घरात पण भेटणार नाही. कपाटात काय घेतलं तुम्ही? मग आमच्या मिसेसला म्हणे, "बघ तुझ्या साडीत लपवून ठेवली त्यानं बाटली, काढच सांगली." मग कपाट उघडलं, खरंच त्या साडीत बाटली निघाली. तो पहिला चमत्कार अनुभवला का अण्णांवर माझा जरा विश्वास बसला, की अरे हा माणूस काही पण करू शकतो. खरंच असेल. बाटली काढली, त्यांनी ग्लास भरला आणि मला भीती वाटायची, की कोरी दारू प्यायला लागला म्हातारा, काहीतरी होईल याला. म्हणून आम्ही काय केलं, अर्धाच ग्लास भरला आणि अर्धा ग्लास पाणी हळूच भरलं आणि त्यांना प्यायला गेलो. पाणी प्यायला म्हणले, शिव्या देत बोलले अगदी, "तुला कोणी सांगितलं पाणी घालायला? काय पाणी घातलं?" थुंकली त्या ग्लासामध्ये. ते रुद्राक्ष होतं. ते रुद्राक्ष मी फार जपून ठेवलं, की हे थुंकीचं रुद्राक्ष झालं आहे. ते दाखवू शकतो का आपण? आत्ता नाही दाखवता येणार. बरं, आहे पण दाखवू. ठेवलं, बरं, डबेत बरं, ठेवलं. बरं, बरं. मग तिथून त्यांचं नेहमी येणं जाणं सुरू झालं. असं सुरू असताना म्हणजे नेहमी यायचं, आलं की मग ते आणायचे नाही विकत, कपाटातनंच काढायला लावायचे, प्यायचे. पिण्याबद्दल काही नाही. आम्हालाही कोणालाही म्हणायचे, "पी दारू." अगदी माझ्या लहान म्हणजे 4 वर्षाच्या मुलाला पण त्यांनी दारू पाजली, का पी. आणि त्याला पण ती सरबतासारखी लागली. मुलींना पाजली, त्यांना पाण्यासारखं लागलं. मग त्या अण्णांनी दिलं तर आम्ही कधीच विचारत नव्हतो, की हे काय आहे बुवा. तितका दृढ विश्वास दृढ त्यांच्यावरती विश्वास होता. त्यांच्यावर होत गेला. आता मला तुम्हाला असं एक विचारायचं, की आपण अण्णांचं नाव सारखं घेतोय. तर नक्की अण्णा अभ्यंकर म्हणजे कोण? एक एक थोडंसं सांगा आणि महाराजांसोबत त्यांचं काय नातं होतं? अण्णा अभ्यंकरांचे वडील मिलिटरीमध्ये होते आणि त्यांना जेव्हा गोळ्या घातल्या आणि त्या पॅन्टला फक्त गोळ्या चाटून गेल्या, भोकं पडली, पण अंगाला काही लावलं नव्हतं. ते अण्णा अभ्यंकर जेव्हा जन्माला, ते जन्मापासून वयाच्या 8व्या वर्षी त्यांना गिरनार घेऊन गेले होते शंकर महाराज खांद्यावर घेऊन. हा त्यांचा अनुभव ते सांगत असत ना अण्णा, की मला शंकर महाराजांनी गिरनार दाखवलं प्रत्यक्ष. आणि गिरनारवर जे साधू जेवायला घातले त्यावेळेस अण्णा तिथे होते. त्यांच्यासमोर त्यांनी ते जेवायला घातल्यावर सांगायचे, की शंकर महाराजांचा अतिशय सहवास त्यांना लाभलेला. त्यांच्या डोक्यावरती महाराजांनी उजवा पाय ठेवला होता. गाडीत बसले होते आणि गाडीतनं महाराजांनी त्यांच्या डोक्यावर पाय ठेवला. तसाच पाय उमटलेला होता आणि आम्ही त्या पायाची नेहमी पूजा करायचो. तर नेहमी वाटायचं, की उजवा पाय हा गुरूंचा आहे. त्यामुळे आम्ही गुरूंचा पाय म्हणून त्या पायाची नेहमी पूजा म्हणजे करायचो. त्यांच्या डोक्यावरती महाराजांचा उजवा पाय पाय उमटला होता. उमटलेला आहे. पण असं वाटायला लागलं पुढे जाऊन, की आपण उजवा पाय बघतोय महाराजांचा, डावा पाय कुठेतरी असेलच की. असं वाटायचं, की मग अण्णांना म्हटलं, "अण्णा उजवा पाय दिसते, डावा पाय पण कुठेतरी डोक्यावर असेल ना?" ते म्हणजे "मला नाही माहिती."